शापितगड भाग 3. आता माझ्या मनात भीती आणि काळजी अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. पंडितच्या आठवणीने मन व्याकुळ होत होते. साला उगाच इकडे आलो. माझ्यामुळे बिचाऱ्यावर आज ही वेळ आली. कुठे असेल तो? त्याच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल? माझ्या विचाराप्रमाणेच आजूबाजूचं वातावरण पण आता झटपट आपलं रूप पालटत होतं. सूर्य अस्ताला जायच्या मार्गावर होता. आकाशात चारी बाजूला गडद तांबड्या रंगाची झालर पसरली होती. मधूनच उंचावर पक्ष्यांचा एक थवा घरट्याकडे परतत असताना दिसला आणि माझा बांध सुटला. माझ्या डोळ्यात नकळत आसव जमा झाली. आज पहिल्यांदाच आईची खऱ्या अर्थाने आठवण येऊ लागली. मावशीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. जर पंडितचं काही बरं वाईट झालं तर कोणत्या तोंडाने तिला सामोरा जाऊ? का माझं पण तेच होणार? नाही नाही, मी हे होऊ देणार नाही. माझ्या विचारांशीच माझी खळबळ चालू असताना समोरील बाजूस दूरवर गवतात कसली तरी सळसळ जाणवली. सभोवताली काळोख वाढल्यामुळे डोळे किल्ले करून त्या दिशेने पाहिले असता कसली तरी आकृती वाड्याच्या दिशेने सरकताना माझ्या नजरेस पडली. घाबरून मी माझा मोर्चा तळ्याच्या मागच्या झाडाकडे वळवला. त्या डोलीत लपून मी बाहेरील आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. बाहेरील सळसळीचा आवाज हळूहळू वाढत होता. कोण असेल? पंडित तर नसेल ना? मला जोरात त्याला आवाज देऊसा वाटला नाही. पण पंडित असता तर एवढ्यात तिकडूनच बोंबलत आला असता. त्यात तो इतक्या लांब कशाला जाईल? मी झाडाला असलेल्या फटीतून बाहेर काही दिसतंय का याचा मागोवा घेऊ लागलो. इतक्यात हळूच कोणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवला. तसा मी दचकून मागे वळलो आणि पूर्ण ताकदीने त्या आकृतीला मागे ढकललं. तसा जोरात धप्प असा आवाज आला. काहीसा कळवळतच तो ओरडला, अहो काय करताय? थांबा, मी भिवा. मागं लगेचच मी खिशातला टॉर्च काढला आणि त्याच्या तोंडावर मारला. अचानक आलेल्या प्रकाशामुळे त्याने झटकन आपला हात टॉर्चसमोर धरला. तो भिवा मागच होता. त्याने घातलेला अंगरखा संपूर्ण रक्ताने माखला होता व मी मारलेल्या धक्क्यामुळे हातातला कोयता तसाच बाजूला पडला होता. त्या कोयत्यावरही रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. माझ्यातल्या संशयाची जागा आता खात्रीने घेतली. मी त्वरेने त्याच्यावर झपट घातली आणि त्याच्या छातीवर बसलो. बाजूलाच पडलेला कोयता उचलून त्याच्या गळ्याला लावला आणि जवळजवळ ओरडतच त्याला विचारलं, साल्या, काय केलंस माझ्या भावाचं? का मारलास त्याला? सांग, नाहीतर इथंच गळा चिरीन. रागाने माझे हात थरथरत होते. माझं उग्र रूप पाहून भिवा चांगलाच चरकला. साहेब, शांत व्हा. मी कशाला मारू तुमच्या भावाला? गप्प बस. बंद कर तुझे हे सासूदपणाचं नाटक. खरं सांग, तू का मारलंस त्याला? कुठे आहे तो? आणि आता मला मारायला इथपर्यंत पोचलास? सांग लवकर, का मारलंस? अरे, आम्हाला मारून असं काय मिळणार आहे तुला? साहेब, एक मिनिट ऐकून तरी घ्या माझा. मी खरंच नाही मारलं त्यासनी. माझ्या बायकोच्या पोटातल्या पोराची शपथ. आणि अजूनबी तुम्हासनी तसंच वाटत असलं तर खुशाल कोयता चालवा ह्या मानेवर. त्याच्या ह्या वाक्याने माझ्या हातातला कोयता तसाच गळून खाली पडला.
भिवा पुढे बोलू लागला. साहेब, तुम्हासनी आठवतंय दुपारी आपण वर आलो तवा कसला तरी आवाज आला होता. तो दुसरा कसला नसून मी 2 दिवसापूर्वी लावलेल्या सापळ्यात जनावर घावलं होतं आणि मी लगेच गेलो नसतो तर यावेळेस फास बी त्यानं तोडून टाकला असता. आधीच लोकांच्या शेताची त्याने चांगलीच नासधूस केली हाय. त्यामुळे ह्या वेळेला त्याला सोडून चालणार नव्हतं म्हणून तिथंच हाणलं त्याला आणि धड एवढं मोठं हाय की माझ्या एकट्याच्यानं न्हाय हलायचं म्हणून तिथंच फाडून लपवून ठेवलंय. म्हणजे सकाळी वाडीतली 2-3 पोरं आणून खाली नेता येईल. माझा विश्वास बसावा म्हणून भिवा मला फास लावलेल्या ठिकाणी घेऊन गेला. भिवाने सांगितल्याप्रमाणे खरोखरच समोर एक डुकर मरून पडलं होता. त्याची मान कापून भिवाने वर फांदीला अडकवून ठेवली होती तर उर्वरित धडाचे 4 पाय बांधून त्यावर कापड ठेवलेलं होता. साहेब, मी इथं असलो तरी ह्या जागेवरनं बाहेरच्या दरवाजाचा पर्यंतचा परिसर दिसतो. मला वाटलं तुम्ही पाय याल तसा 2 तासात तिथपर्यंत मग तुमच्या बरोबर मी पण निघालो असतो. पण भरपूर वेळ झाला तरीही तुम्ही दोघेबी मला परत येताना दिसला नाहीत. त्यात मगाशी तुम्ही ज्या हाका मारल्या त्यावरून नक्की काहीतरी गडबड असावी असं मला वाटलं. म्हणून कोयता उचलला आणि वाड्यापाशी आलो तुम्हाला शोधत. आत मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. मी भिवाची माफी मागितली. पण आता प्रश्न हा होता की पंडितचं काय झालं असेल. माझं एक काम करशील? पंडितचा शोध घेतल्याशिवाय मी गडाच्या खाली उतरणार नाही. मग माझ्या जीवाचं काही पण होऊ मला मदत करशील? साहेब, तुम्ही काळजी करू नका. जमल ते सर्व करायची माझी तयारी हाय. पण आज पित्र अमावस्या हाय. त्यात त्या वाड्याबाबत कसल्या वावटळी भी मी ऐकून हाय. त्यामुळे रातच्याला इथं थांबणं वाट बघणं म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं हाय. साहेब, सकाळी पंडित साहेब बी मला त्यांना झालेल्या वासाबद्दल विचारत होते. पण म्हटलं उगाच का घाबरवा म्हणून मी उत्तर द्यायचं टाळत होतो. पण खरं सांगू, आज माझ्या बाची जी परिस्थिती हाय ती ह्या गडाच्या वाईट शक्तीमुळंच. मला पटकन दुपारी पाहिलेल्या फोटोची आठवण झाली. नक्की हे काय गौड बंगाल आहे ते कळायला मार्ग नव्हता. शेवटी आम्ही त्या झाडाच्या डोलीत लपून वाड्याच्या घडणाऱ्या घटनांचा आढावा घ्यायचा ठरवला. आमचा प्लॅन सिंपल होता. पहाटेपर्यंत गडावर त्या डोलीत थांबायचं आणि उजडलं की पंडितच्या शोधात निघायचं. अर्थात हे आम्ही ठरवलं होतं. पण नक्की पुढे काय आणि कसं घडणार हे येणारी रात्रच ठरवणार होती. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा.